श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शिराब्धिराया तुझ्या दर्शनाने रमे देह रामा तव गुणगाने. साफल्य होई तव मिलनाने गमे पंडुसुते जसे केशवाने. गुरुवाणी पुष्प 4 मधील निवृत्ती या अध्यायाचं मी पठण करीत आहे. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून आशीर्वाद देताना म्हणतात, निवृत्ती म्हणजे निष्क्रियता नाही. अनेक आकर्षणे, लालसा, मन विचलित करणाऱ्या गोष्टी नजरेसमोर आल्या किंवा आठवल्या तरीही ज्यांना प्रवृत्ती होत नाही ती खरी निवृत्ती. जे स्वतःच्या मनावर जाणीवपूर्वक ताबा ठेवतात, नाना प्रकारच्या लालसा येऊनही जे प्रवृत्त होत नाहीत व स्वतःच्या ध्येयापासून विचलित होत नाहीत, अशा लोकांनाच निवृत्ती लवकर प्राप्त होते. निवृत्तीची प्रेरणा बुद्धी देते. त्यासाठी बुद्धी नेहमी तल्लख असावी लागते. सर्वसामान्य लोकांनाही खूप प्रयत्न करून हे साध्य होऊ शकेल, पण केव्हा? जर नित्य उपासना केली, आचरण शुद्ध ठेवले, गुरूंवर दृढ विश्वास ठेवला तरच. बुद्धी योग्य निर्णय घेण्यास सहाय्य करते. जितके मन शांत तितके चांगले. काही लोकांकडे सर्व काही असते परंतु विवेक नसतो व निवृत्त होण्याच्या गप्पा मारतात. हे चुकीचं आहे. ज्यांच्याकडे सर्व काही आहे, विवेकही आहे, त्यांना निवृत्तीची प्रेरणा होणं म्हणजे त्या व्यक्तीचा उदयकाल जवळ आला असे समजावे. जे नोकरीला आहेत त्यांना नियमाप्रमाणे ठराविक वय झाल्यावर निवृत्त व्हावेच लागते. जे व्यवसायात गुंतलेले आहेत त्यांनी देखील धंदा व्यवहारातून केव्हा अंग काढून घ्यायचे हे आपल्या मनाशी ठरवून घ्यावे. यात काही जण मुलावर कामकाज सोपवून निवृत्ती घेतात. पूर्वी देखील ज्यावेळी ऑफिसेस नव्हती त्यावेळी लोक व्यवहारातून, संसारातून मुक्त होतच होते. त्यापैकी काही लोक वानप्रस्थाश्रम स्वीकारून ध्यानधारणेकडे जास्त लक्ष देत. ठिकठिकाणी अनेक मंदिरे स्थापन केलेली आहेत. तिथे अधिक काळ घालवीत असत. ह्याशिवाय गुरुकुल पद्धत होती व आजही आहे. गुरुकुल पद्धतीमध्ये गुरूंकडून चांगले ऐकायला मिळते व हे ऐकण्यात व्यक्ती सर्व काही विसरून जाते. ह्या वयात स्वतःला काही काळ विसरणे हेच महत्वाचे आहे. मनुष्य वेडा केव्हा होतो? जेव्हा त्याला एकटेपणा भेडसावतो. म्हणून निवृत्तीच्या पूर्वीच ईश्वर चिंतनाची, नामस्मरणाची सवय लावली तर निवृत्ती काळात त्रास होत नाही. शिवाय जर त्याला कोणाचा चांगला सहवास मिळाला, आधार मिळाला तर एकटेपणा जाणवत नाही. भारतीय परंपरेमध्ये ह्या निवृत्ती काळातील एकटेपणावर मात करण्यासाठी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात आलेली आहे. या पद्धतीत एकटेपणाचा त्रास न होता आनंदच मिळतो. घरातील वृद्ध व वयाने मोठ्या व्यक्तींना मान दिला जातो. आदराने वागवले जाते. त्यांच्या अनुभवाचा फायदाही होतो. वेळ प्रसंगी त्यांचा सल्ला घेतला जातो. निवृत्ती काळात पती-पत्नी यांना एकमेकांचा आधार असतो. जर सुदैवाने पती किंवा पत्नीपैकी कोणीही आधी गेलं तर एकटेपणा फार त्रासदायक ठरतो. अशा वेळी ईश्वर चिंतन, नामस्मरणाची सवय उपयोगी येते. गुरूंची संगत ही अतिशय उत्तम संगत होय. आता आपल्याकडे पाश्चात्य संस्कृतीचे वारे वाहू लागले आहेत. विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात येऊ लागली आहेत. लग्न झाले की मुलगा वेगळा होतो. खोल विचार केला तर काही अंशी ही पद्धत धोक्याची आहे. प्रत्येकाला स्वातंत्र्य पाहिजे या कल्पनेतूनच ते विभक्त होतात. हे तात्पुरते बरे वाटते, परंतु पुढे दुःखच वाट्याला येते.
विभक्त कुटुंबामुळे पाश्चात्य लोकांवर जशी संकटे आलेली आहेत, तशी संकटे येथेही येतीलच व त्याचे परिणाम भोगावे लागतील. जे आज विभक्त होतात त्यांनाही काही काळानंतर वृद्धत्व येणारच. त्यावेळी त्यांना एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व कळेल. नोकरीतून जरी निवृत्त झाले तरी संसार मागे असतोच. आपल्यावरच्या मुलामुलींच्या जबाबदाऱ्या संपल्या म्हणजे हळूहळू मुलांकडे कारभार सोपवून संसारातून निवृत्त व्हायला हरकत नाही. काही लोकांना मुलांकडे सत्ता द्यायला आवडत नाही. शेवटपर्यंत स्वतःच्या हातात सत्ता ठेवतात, व्यवहारात राहतात. हे व्यवहार वगैरे तुम्ही किती वर्ष करणार? कधीतरी ह्यातून निवृत्त होऊन तुम्ही परमार्थाला लागलं पाहिजे. दरवर्षी दसऱ्याला आपट्याची पानं वाटता, तसेच संक्रांतीला तिळगुळ देता, पण किती वर्ष हे करणार? ही पद्धत पुढच्या पिढीने करायला सुरुवात केली पाहिजे. आपण विश्रांती घ्यावी. अशा रीतीनेच निवृत्तीकडे वळता येते. पुढची पिढी व्यवस्थित करते की नाही हे पहा व जरूर पडल्यास त्यांना शिकवा, मार्गदर्शन करा. आपल्याला जीवनात काहीतरी साधायचे आहे हा विचार निश्चित करा. माझ्या हातून एवढेच झाले पाहिजे असा दृढ संकल्प करा. नाहीतर तुम्हाला जीवनात आनंद केव्हा मिळणार? निवृत्तीचा मार्ग हळूहळू आचरणात आणा. जीवनात चांगल्या ठिकाणी कसे स्थिर होता येईल, जीवनात आणखी आनंद कसा मिळवता येईल हे बघा. आतापासूनच निवृत्तीचा काळ कसा घालवणार याचा विचार करून ठेवा. नामस्मरणाची सवय लावा व पुढच्या पिढीवर हळूहळू एक एक करून काम सोपवून परमार्थाला लागा. नित्य गुरुवाणी या ग्रंथात 25 मार्च म्हणजे आजच्या दिवशी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आशीर्वाद देताना म्हणतात, मलाही माझ्या घरातून या भगवंतासाठी विरोध झाला. देव तुम्हाला सहाय्य करीत नाही तर का दरवर्षी गाणगापूरला जाता? मला देवाने काहीही घेऊन यायला सांगितलेले नाही किंवा काहीही घेऊन यायला बोलावलेलंही नाही. लोक विचार करीत, यांना देव प्रसन्न, मग यांच्याकडे एवढे दारिद्र्य का? आईही म्हणत असे, देव प्रसन्न आहे तर मग घरात एवढी अडचण का? मी सांगितलं, देव आपली परीक्षा पाहतो आहे. तेव्हा आपल्याला याचे फळ आत्ता देईल की मग देईल हे मी सांगू शकत नाही. त्याप्रमाणे भगवंताने परीक्षा पाहून मग हे सर्व ऐश्वर्य मला वैराग्यासहित दिले. म्हणून थोडेसे कष्ट पडताच त्याच्यावरील विश्वास गमावू नका. तो परीक्षा पाहिल्याखेरीज काहीही देणार नाही. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आज आपण गुरुवाणी पुष्प 4 मधील निवृत्ती आणि नित्य गुरुवाणी या ग्रंथातील 25 मार्च हे 2 आशीर्वाद आपण श्रवण केले. या पुढील आशीर्वादांसाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.